नमस्कार मंडळी. तर आम्ही आंब्याच्या बागेत आलो आहे बघायला की कुठली फुटलं आहे का किंवा काय. आणि एक घरटं पण दिसलं होतं त्याच्यामध्ये काय. गेल्या वेळेस एक व्हिडिओ काढला होता, त्याच्यात अंडी होती 3 आणि आता तीच अंडी वगैरे आहेत का ते बघितलं, पण अंडी एक पण नाही त्याच्यात. आता त्याची पिल्ली झाली असतील. आता आम्ही येऊन 1 महिना झाला आणि त्याची आता फक्त घरटं आहे तिथे. आणि आमच्या इकडे आज ऊन पडलंय, 10 दिवसानंतर आज ऊन दिसायलंय. नाहीतर एवढ्या दिवस फक्त सादळल्यासारखं वातावरण होतं, फक्त पाऊस होता झिमझिम. आणि आज ऊन पडलंय, जरा फ्रेश वाटायला ऊन पडल्यानंतर. म्हणजे माणसाचं कसं असते बघा, जास्त ऊन पडलं तरी पण सहन होत नाही, फक्त आभाळ आलं तरी सहन होत नाही, जास्त थंडी असली तरी सहन होत नाही. सगळं मेंटेन पाहिजे, पण ऋतू आपल्या मनानुसार चालत नाही ना. बघा इकडे आत्ता आंब्याची बाग छाटणी केली होती, छान फुटली आहे. आणि पोरांना कुठेही गेलं तर फक्त खेळायला पाहिजे. बघा आमचं वेद लगेच तिथं विहीर करायला चालू याची. आदू तू चिखलात जाऊ नको, इकडे चल, ये इकडे बाळा. पिलू पिलू इकडे चल, चिखल खेळू नको, इकडे ये लवकर. वेद उठ भरती, तुझं बघून चिखल खेळायला लागलाय. उठ बस करा. बाहेरला फोटो काढून पाठवायला ते व्हिडिओ. म्हणजे खाली फुटले ते काढायला होय का. मग इथं पण आले बघा, हे आपण झालं. काढ पटकन काढायचं असते. बघा आदू तर कमरेवर नग म्हणतंय, कडेला चालायचं म्हणतंय, त्याला फिरायला भारी वाटायला. आता गवतात ही कुठं पण चालतंय. ती एक राहिला आणि इथला एक कोपरा राहिलाय पुढचा खुरपायचा. बाकी आईनं सगळं गवत काढून घेतलंय बुडातलं. पूर्ण जिथं ड्रीप आहे तिथं खूप गवत आलं होतं, स्वच्छ करून घेतलं एकदम खुरपून. आता फक्त मधलं राहिलंय ते तर रोटर फिरवायचं, एवढं राहिलंय. ये बाळा. हाय. घेतलं कडेवर तर नको म्हणतंय, आणि त्याला गवतातून चालायचंय, शेतात फिरायचंय. त्याला एवढं आवडतंय त्याला फिरायला शेतात. भैयाच्या झाडांची काळजी. त्या पलीकडच्या झाडाला पण आहे बघा, खाली फुटले. ती आंबा किती छान फुटलाय बघा, छोटा आहे ती पलीकडचा. वेदला शिकवा कसं काढायचं. भयाला बाबा एकटं येते पाठीमागून बघा, एकटंच फिरतंय. माऊर भाऊ आदू ए पिल्या चल, बास्कर काढायचं नको, फंटा पण काढून टाकशील त्याचा. हा वाटत नाही. हा जास्त वाटते ती का कमी वाटते ती. बरोबर आहे, नाही खरंच कमी वाटते ती. मला तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं होतं. झाला शेतात फिरपट का. दिवसभर घरी पण कंटाळ येते आणि घरी चिकचिक वाटते पावसामुळं. थोडंसं येते रिमझिम रिमझिम, पण चिकचिक करते. आणि शेतात फ्रेश वाटते एकदम. कसं येते बघा डुगू डुगू.